5 मिनिटात घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यात इथं हे आपलं गरमागरम आणि एकदम हेल्दी, शरीराला एकदम हेल्दी आणि गरम ठेवणारे या थंडीच्या दिवसामध्ये सूप तयार झालेलं आहे. कसं बनवलं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. इकडं गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये घातलं 1 पळी तेल. कढई चांगली गरम करून घ्यायची. आता कढई गरम होते तोपर्यंत आपण इकडं पाहूया साहित्य काय काय घेतलंय. इकडं एकदम बारीक असा कोबी चिरून घेतलेला आहे. इथं घेतलेला आहे मी कांद्याची पात स्वच्छ धुवून, कोबी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. कोथिंबीर आहे, लसूण, आलं बारीक किसून घेतलेलं आहे. तर इथं गॅसवरची जी कढईमध्ये तेल घातलं होतं, तेल चांगलं तापलेलं आहे आणि आता यामध्ये घालूया जिरे. जिरे चांगले तडतडले की लगेच यामध्ये घालायचं बारीक चिरून घेतलेलं लसूण आणि आलं. आलं लसूण व्यवस्थित परतून घ्यायचं तेलामध्ये. तर आपण इथं काळी मिरपूड सुद्धा वापरलेली आहे. भाज्या जरी तुम्हाला आणखीन कमी जास्त करायच्या असतील तर नक्की करू शकता. तर लसूण आणि आलं घालून व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घेऊया. आता यामध्ये घातले मिरचीचे काप. आता इथं एकदम बारीक चिरून घेतलेला आहे कोबी. कोबी आपण लगेच या तेलामध्ये घालायचा आणि व्यवस्थित असा परतून घ्यायचा. कोबी एकदम पत्ता कोबी आहे हा, बारीक चिरून घेतलेला आहे बघा. आणि फ्लेवरसाठी थोडीशी 1 मिरची मी इथं चिरून घातलेली आहे. म्हणजे काय होतं, त्याचा फ्लेवर या सूपमध्ये उतरला ना, इतकी भन्नाट लागते ना, इतकं भन्नाट लागतं सूप, हे खूप भारी लागतं. तर इकडं घेतलेलं आहे मी कांद्याची पात. कांद्याची पात घेतलेली आहे. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करायच्या आहेत. तर भाज्या व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत बघा. तर एकदम कडक थंडीचे दिवस आलेले आहेत, कारण उन्हाळ्यामध्ये जसं म्हणतो आपण कडक उन्हाचे दिवस आहेत, तसंच आता सध्यासुद्धा एकदम कडक थंडीचे दिवस चालू झालेले आहेत. आणि इथं बघा भाज्या आपण परतून घेतलेल्या आहेत. आता या कडाक्याच्या थंडीमध्ये शरीराला भूक तर सारखी लागत असते. जर सारखं या भुकेपासून वाचायचं असेल तर यात गरमागरम सूपचा आस्वाद तुम्ही नक्कीच घ्या. बघा इथं सगळ्या भाज्या तेलामध्ये व्यवस्थित परतलेल्या आहेत. जास्त परतून घ्यायच्या नाहीयेत. आता यामध्ये घातलं पाणी. आता इथं ज्या भाज्या माझ्याकडे अवेलेबल होत्या त्या घातलेल्या आहेत यामध्ये. आता इथं आपल्याला सूप किती बनवायचंय त्या अंदाजाने इथं पाणी घालायचं आहे. साधारण 3 ते 4 माणसासाठी मी इथं सूप बनवत आहे. आता यामध्ये पाणी तर घातलेलं आहे आणि आता याला उकळून घेऊया. या भाज्या ज्या आहेत ना आपण घातलेल्या, या सगळ्या पाण्यामध्ये व्यवस्थित उकळून घ्यायच्या आहेत. आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ. हे बघा इथं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे, बघू शकता. आता यामध्ये घालायचं आहे मिरपूड. थोडीशी मिरपूड सुद्धा प्रत्येक सूपला तुम्ही वापरा, कारण काय होतं, आता थंडीचे दिवस असल्यामुळे शरीराला उष्ण ठेवायचं असतं आपल्याला आणि मिरपूड हे खूप उष्ण असते, उष्णता असते त्यामध्ये. त्यामुळं शरीर उष्ण ठेवण्यासाठी मिरपूडची खूप मदत होते. त्यामुळं सूप करत असताना आवर्जून तुम्ही मिरपूड वापरायची आहे. तर इकडं घेतलेलं आहे 2 पळी ज्वारीचं पीठ. तर हो, आज आपण एकदम भन्नाट असं आणि फटाफट 5 मिनिटात तयार होणारं एकदम हलकं फुलकं आणि हेल्दी ज्वारीचं सूप बनवतोय. हे बघा इथं मी ज्वारीचं पीठ जे घेतलेलं आहे त्या पिठामध्ये पाणी घातलं आणि ज्वारीच्या पिठाच्या सगळ्या गुठळ्या मोडून पीठ मोडून घेतलं. गुठळ्या मोडत मोडत पीठ मोडून घेतलेलं आहे. तर सगळ्या पिठाच्या गुठळ्या मोडून घेतल्या. इकडे आपल्या भाज्या सुद्धा मस्त अशा शिजलेल्या आहेत, बघू शकता. मस्त हे बघा झाकण ठेवून दिलं होतं. इकडे आपलं पाणी मस्त उकळलेले, भाज्या व्यवस्थित शिजवून घेतलेल्या आहे त्यामध्ये. तर आता इकडे ज्वारीचं पीठ सुद्धा व्यवस्थित मोडून घेतलेलं आहे, बघू शकता. एकदम पातळ अशी स्लरी केलेली आहे ज्वारीच्या पिठाची बघा. भन्नाट एकदम पातळ स्लरी का केली, आपण सूप बनवतोय त्यामुळे सूपला लगेच घट्टपणा येऊ शकतो. त्यामुळे एकदम पातळ अशी स्लरी या पिठाची करायची आहे. पीठ शक्यतो कमी वापरायचं, कारण सूप जसं जसं थंड होईल ना तसं तसं याला जास्त दाटसरपणा यायला लागतो, किंवा जसं जसं शिजेल ना तसं याला जास्त दाटसरपणा येतो. पण हे सूप ना अगदी हेल्दी आहे. डिलिव्हरी झालेल्या बायकांना सुद्धा तोंडाला काहीच चव नसते आणि हलकं फुलकं आपल्याला काहीतरी द्यायचं असतं. आता थंडीमध्ये जर डिलिव्हरी झाली असेल तर नक्कीच तुम्ही या पद्धतीचं सूप करून द्या. फक्त भाज्या ज्या आहेत ते भाज्या पाण्यामध्ये चांगल्या शिजवायच्या आणि ते पाणी गाळून घ्यायचं. नंतर यामध्ये ज्वारीचं पीठ वैरायचं, म्हणजे ज्वारीचं पीठ मिक्स करून व्यवस्थित असं सूप बनवायचं. इतकं भारी आणि भन्नाट लागतं काय सांगू. तर आपली सगळी ज्वारीच्या पिठाची स्लरी या भाज्यांमध्ये मिक्स केलेली आहे, बघू शकता. थोडीशी मिरपूड अजून ॲड करते आणि चवीपुरतं मीठ सुद्धा घालायचं आहे यामध्ये. आणखी सुद्धा तुम्हाला यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर नक्की करा. भाज्या अजून वापरायच्या असतील तर नक्कीच वापरा. माझ्याकडे ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्या भाज्या मी इथं वापरलेल्या आहेत.
तर एकदम भन्नाट आणि फटाफट तयार होणारं सूप मी इथं बनवलेलं आहे. हे बघा, हिवाळ्यामध्ये आणायचे शक्यतो चांगल्या आणि ताज्या ताज्या भाज्या मार्केटमध्ये येत असतात आणि शरीराला एकदम उष्ण ठेवण्यासाठी संध्याकाळच्या वेळेला सुद्धा अगदी खूप कडाक्याची थंडी असते. त्यावेळेस तुम्ही असे गरमागरम सूप जर केले घरामध्ये आणि मुलांना घरातल्यांना प्यायला दिले, एकदम भन्नाट आणि भारी लागतात. एकदम हेल्दी हे सूप शरीरासाठी आहे. सूप मस्त असं उकळलेलं आहे, बघू शकता. एकदम दाटसरपणा येऊ लागलेला आहे. तर मी याला इतपतच दाटसर ठेवलेलं आहे, कारण जास्त घट्ट सुद्धा सूप प्यायला चांगलं लागत नाही. त्यामुळे जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको, अशा पद्धतीचं मी इथं सूप तयार केलेलं आहे. तयार झालं आपलं मस्त असं फटाफट असं 5 मिनिटात तयार होणारं हेल्दी ज्वारीच्या पिठाचं सूप. मस्त लागतं, भन्नाट लागतं, पण एकदम हेल्दी सूप आहे आपलं या थंडीमध्ये. नक्की करून प्या आणि तुमच्या लहान मुलांना, वयस्कर माणसांना किंवा तुम्हाला स्वतःला सुद्धा अशा पद्धतीचं सूप नक्की करून प्या आणि मला आवर्जून सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी. रेसिपी जरा जरी आवडली असेल ना, तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, हाईपसुद्धा करायला विसरू नका. हाईपसुद्धा नक्की करा. लाईक केल्यानंतर हाईपचं बटन येतं, हाईपसुद्धा नक्की करा. तर आज आपण या थंडगार वातावरणामध्ये शरीराला हेल्दी ठेवणारं, मस्त असं फटाफट तयार होणारं ज्वारीचं सूप कसं बनवायचं आपल्या चॅनेलवरती पाहिलं. बाकीचे सुद्धा भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. थंडीविषयी सगळे रेसिपी आहेत. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका छानशा हेल्दी रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.